राहिलं असेल तर जेवण सेवा उपलब्ध आहे। जे कोणी खेळाडू किंवा जे कोणी दर्शक ज्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला नसेल त्या सर्वांना विनंती राहील, आपल्यासाठी जेवण व्यवस्था उपलब्ध आहे, आपण जरूर याचा आस्वाद घ्या। शेवटचे 4 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना तनिष्क रेड बॅलेट करायची मिडलवरती यायचं, कारण आपल्याकडे जे लीड आहे ते शेवटपर्यंत राखण्याचा विचार असेल, कारण जर ऑल आउट झाला संघ तर मात्र अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे दोन्ही संघ आता यावेळी कॅल्क्युलेशन करतील, गोळाबेरीज करतील, कधी मायनस व्हायचं कधी प्लस यायचं, कधी पॉइंट साठी प्रयत्न करायचा कधी पॉइंट द्यायचा, यावरती चर्चा होईल। यस तर दीपक ही रेड खूप महत्वाची आहे, का इथे टॅकल गेला तर एक रायडर मैदानात रिलायव्ह होईल, पण इथे जर सक्सेसफुल ठरला तर मात्र आणि यावी काय घडलंय, हो 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 सरस खेळ, अप्रतिम खेळाचं प्रदर्शन, एक पंचांच्या माध्यमातून 2 पॉइंट इथे मिळत आहेत। मॅच अजूनही ऑन आहे, या शेवटची 4 मिनिटं बाकी आणि थर्ड रेड जे काही करायचं ते रायडरला करायचं आहे। शेवटचे 6 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोनस पॉइंट ऑन, डू ऑर डाय आहे रेड, 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं आवश्यक आणि इथे चूक झाली, चूक नाही इथे गुन्हा झाला, का इथे सर्वात मोठी चूक झाली ती यश पाडवेकडून, का रिलाईव्ह झालाय तो आर्यन मैदानाच्या आतमध्ये येणं, आदर्श संघासमोर तगडं आव्हान उभं राहणार, कारण जेवढा वेळ आर्यन आणि सूरज मैदानाच्या बाहेर राहतील तेवढी संधी इथे उपलब्ध होऊ शकली असती। मित्रांनो, एक चूक आणि त्यानंतर बदलणारं चित्र इथे आपल्याला अनुभवायला मिळेल। हीच तर गंमत आहे, हीच तर मजा आहे, परंतु त्यानंतर आणखी एक मोहरा दीपकच्या माध्यमातून आर्यन इथे दाखल होतोय। शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत, आर्यनने जर इथे पॉइंट घेतला तर सूरज कांबे रिलाय होईल, सूरज कांबे मैदानाच्या आतमध्ये आला तर वादळ येईल आणि वादळ आल्यानंतर काय घडेल ते तुम्ही आपण पाहिलंय। एक बोनस पॉइंट इथे मिळतोय, हा पॅन डाऊन परफेक्टली घेतला गेलेला पॉइंट टेबल 21-18, 3 गुणांची अजूनही बढत आहे ती जय हिंद जय आबा संघाकडे। काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ सेमी फायनल मध्ये एंटर होणार, हाय व्होल्टेज ड्रामा आहे। 18-21 मॅच अजूनही ऑन, बॅलेन्स, दोन्ही संघाला समान संधी। दीपक क्रीडांगणाच्या आतमध्ये सरक 2 रेड मध्ये सक्सेसफुल ठरलेला दीपक यावी आर्यन कांबलेला टार्गेट करणार की अमन पानगलेला, कारण यावी अमनच्या दिशेने चाललेला खेळ, दुसऱ्या बाजूला आर्यन आहे, आर्यन फ्रंटला येऊन टॅकल करण्याचा प्रयत्न करतोय की काय, हो चालेल झटापट 30 सेकंद होल्ड करून ठेवायचंय आणि दुसऱ्या बाजूला दीपक आहे जो इथे प्रयत्न करताना दिसतोय आणि इथे प्रयत्न फसले, सुपर टॅकल, 2 पॉइंट इथे मिळत आहेत आणि आपण जो खतरा तयार करत होतो, निर्माण करत होतो, जो अनुभवत होतो तो खतरा इथे आलाय, कारण सूरज रिलाईव्ह झालाय, सूरज नावाचा तुफान, सूरज नावाचा आक्रमण इथे दाखल होत आहे। शेवटची 2 मिनिटे बाकी, एक चूक झाली ती यश पाडवेकडून, टॅकल करण्याचा प्रयत्न फसला, आर्यन रिलाईव्ह झाला आणि त्यानंतर दीपक इथे सुपर टॅकलच्या माध्यमात कारज झाला, कष्टानं कमावलं आणि एका झटक्यात गमावलं, असं जरूर म्हणावं लागतं ते आदर्श संघाकडून। आणि यावेळी डॅश परफेक्ट होती परंतु असफल ठरेल तो अमान, सिंगल पॉइंट आदर्शला, 23-19, 4 गुणांची बढ़त। सूरज जर इथे टॅकल झाला तर खूप काही घडणार आहे, परंतु सूरजला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का ते पाहणं गरजेचं आहे। चौडा काढलाय, हो 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 सूरज इथे टॅकल होतोय, कमाल धमाल सूरज, आणि त्यानंतर पाहायचंय हो आणि इथे ऑल आउट होतोय, 3 गुण इथे मिळतील, स्कोर कार्ड मध्ये बदल झालेला पाहायला मिळतोय, पॉइंट टेबल इक्वल, जोरदार टाळ्या झाल्या सामन्यासाठी, पॉइंट टेबल इक्वल आहे, हाय व्होल्टेज सामना होतोय, मॅच आता पुन्हा री ऑन होईल, पुन्हा स्टार्ट होईल, कारण पॉइंट टेबल इक्वल 23-23, 23-23, जो आपल्याला संघ तगडा वाटत होता त्या सगळ्या संघाला इथे चीतपट करताना आदर्श संघ दिसलाय, परंतु काही मिनिटांमध्ये खूप काही घडणार आहे, काही सेकंदांमध्ये खूप काही पाहायला मिळणार आहे, कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे। याच दोन्ही संघांचे टाइम ऑफ ओव्हर आहेत, त्यामुळे सूरज कांबळेची ही रेड खूप महत्वाची आहे।
सूरज इथे दाखल होतोय, सूरज नावाचं वादळ इथे दाखल होतोय, सूरज नावाचं तुफान इथे दाखल झालंय. परंतु या तुफानाला इथे थांबवलं जाईल का? शेवटचं 1 मिनिट, 1 मिनिटामध्ये आपल्याला कळणार कोण सेमीफायनल मध्ये एंटर होणार. हो सूरज, सूरजचा टॅकल इथे केला गेलाय. मॅच ऑन आहे. त्यानंतर चढाई करण्यासाठी ते दाखल होतो. जर्सी क्रमांक 9 रेड व्हॅलिड करेल का ते पाहायचंय. यावी स्वतःवरती नियंत्रण राखलं जाईल का? इथे विजयी कोण ठरतं ते पाहायचंय. हाय व्होल्टेज मुकाबला आणि इथे चूक झाली. काहीतरी तिथे घडलंय, खूप काही इथे घडलंय. यस पाहूया. फॉलो नव्हतं रे. चला यस 2 पॉइंट. चला निर्णय दिलाय. मॅच ऑन. पॉइंट टेबल 25-25, 25-25. वन्स अगेन पॉइंट टेबल इक्वल होतोय. एक संधी मिळाली होती. नंबर रे. यस काही सेकंद इथे शिल्लक. मोस्ट इम्पॉर्टंट ही रेड आहे, व्हॅल्युएबल रेड आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आणि मिडल लाईन क्रॉस करून माघारी परततोय. सामना इथे समाप्त. पॉइंट टेबल इक्वल. बेस्ट ऑफ 5 मध्ये जाईल हा सामना. लाईन मारायला सांगा. लाईन वर आहे इकडे येऊन हे वाजवायची गरज आहे. पॉइंट मारला दान आतमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळालाय. काय ती लढत, काय तो जल्लोष आणि काय तर रोमहर्षक या सामन्यामध्ये. एकदम झकास असा झालेला सामना इथे आपण अनुभवला. कबड्डीचा थरार आपण अनुभवलाय. कारण ज्या पद्धतीने आपण टेलिव्हिजनवरती प्रो कबड्डी पाहत असो, प्रो कबड्डी लीग पाहत असो, त्यामध्ये येणारा रोमहर्षक सामना पाहत असो, त्याहीपेक्षा सरस मुकाबला या मैदानाच्या आतमध्ये 2 तुल्यबळ सणातबल संघांमध्ये पाहायला मिळाली. अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. बेस्ट ऑफ 5 दोन्ही संघाकडून 5-5 रायडर इथे सिलेक्ट केले जातील आणि या 5-5 रायडर वरती या संपूर्ण संघाची भिंत इथे उभी असणार आहे. परंतु यावी जर आपण विचार केला तर बेस्ट ऑफ 5 मध्ये जय हिंद जय संघाचं पारड इथे जड असेल. कारण त्यांच्याकडे 2 महत्वपूर्ण रायडर आहेत, एक सूरज आणि दुसरा आर्यन. परंतु त्याला फाईट देताना ओम पाडावे आणि यश पाडावे या पाडावे बंधून करत आमचं सर्वांचं लक्ष असेल. बेस्ट ऑफ 5 दोन्ही संघांचे 5-5 रायडर इथे निवडले जातील. शेवटच्या सेकंदामध्ये काही सेकंदामध्ये खूप काही घडलेलं पाहायला मिळालं. कारण आर्यन कांबळेने घेतलेले 2 पॉइंट आणि त्यामुळे स्कोर कार्ड इक्वल. तिथे जर आदर्श संघाने एकच पॉइंट दिला असता तर मात्र एका पॉइंटने विजयी ठरला असता. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तर दिलं असतं नसतं याला महत्व नसतं. तुम्ही केलेले प्रयत्न, तुम्हाला मिळालेले गुण यावरती संघाचा रिझल्ट अवलंबून असो. आणि त्यामुळे आर्यनने ती कमाल केलेली रेड आणि त्यामुळे स्कोर कार्ड इक्वल झालेला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाकडून 5-5 रायडर इथे सिलेक्ट केले जातील आणि त्यांच्यामध्ये होणारा यानंतरचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. फायनल कॉल ऑलरेडी दिला गेलाय. ओम साई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण. आपण आपला स्क्वॉड घेऊन प्रवेशद्वारापाशी सज्ज राहायचं आहे.
जर्सी क्रमांक 88 तनिष्क संघाकडून पहिली रेड घेऊन इथे दाखल होतोय. पहिल्याच रेडीमध्ये कोण सक्सेसफुल ठरतोय ते पाहणं गरजेचं असेल, कारण ज्यावेळी सर्व्हिस लाईन आहे ती बोनस मध्ये कन्वर्ट होईल. फ्रंट ब्लॉक सक्सेसफुल, टॅकल होईल तो तनिष. दोन्ही एक एक रेड होते. स्कोर सांगायची काही गरज नाही. रेड पूर्ण झाल्यानंतर स्कोर सांगितलेला बरं. जर्सी क्रमांक 9 ओम पाडाबे. ओहो, टॅकल सक्सेसफुल ठरतोय. माघारी परतू शकला नाही. सूरज होता, सूरजने दबोचलं गेलं. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एक एक गोल. जर्सी क्रमांक 9 चौडा काढण्याचा प्रयत्न होता तो यशचा. यश अयशस्वी ते ठरलंय. 1 पॉइंट. विनोद गावकर, दीपक गावकर इथे दाखल झालाय. दीपक इथे दाखल होतोय. 2-1-2-2 फील्ड. तनिष एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 9 कॉर्नर इनला चेतन. एक टचिंग पॉइंट इथे मिळतोय. बोनस प्लस 1 पॉइंट. बघाय कुठं आहे, बघाय कुठं आता तुम्ही. मॅच चालू आहे, बघाय कुठं आता. चला पॉइंट टेबल 27-26. बोलता कोणाचा आहे. चला यस. जर्सी क्रमांक 17 हँड होल्ड. परफेक्ट टायमिंगला केला गेला टॅकल. यश. हो, इथे चूक झाली. सर्वात मोठी चूक इथे झाली. सूरज चेतन गोताड इथे दाखल झालाय. सूरजला मागे ठेवून चेतन गोताड इथे आजमावलं जात आहे. सक्सेसफुल टॅकल. दमदार कामगिरी आदर्श संघाकडून. पॉइंट टेबल 6-2. आणखीन एक पॉइंट इथे मिळतोय.
रणनीती क्लिअर आहे. सूरज यावी येईल. एक सिंगल पॉइंट इथे दिला जाईल. जर्सी क्रमांक 2 शेवटची रेड आणि मैत्रीपूर्ण दिला जाणारा हा 1 पॉइंट. आणि या सामन्यामध्ये विजय ठरतो तो आदर्शचा आदर्शवान खेळ. अप्रतिम बेस्ट ऑफ 5 रेड मध्ये केला गेलेला सरस प्रयत्न. एक चांगलं टीम वर्क इथे पाहायला मिळालं. त्यामुळे सातत्यपूर्ण घेतले गेलेले पॉइंट आणि बेस्ट ऑफ 5 मध्ये आपल्या डिफेन्सच्या जोरामध्ये कमाल धमाल आणि रनिंगच्या माध्यमातून रिटर्नच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉइंट. त्यामुळे सेमीफायनल मध्ये एंटर होणारा संघ ठरतो आदर्श. ओम साई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे आणि डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण दोन्ही संघ आपण त्याला लगेचच मैदानी ताबा घ्या. ओम साई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण.